चमचमीत आणि मसालेदार खाल्ल्यावर माझी जी तब्येत ठणठणीत राहते, त्याच तब्येतीच्या काळजीपोटी मी आज हा नवीन पदार्थ ट्राय केला आहे, ज्याचं नाव आहे सोया खिमा. सगळ्यांना आत्तापर्यंत कळलं असेल, सोयाबीन ही माझी जगात फेवरेट भाजी आहे आणि त्याचं हे नवीन व्हर्जन. सो सगळ्यात आधी सोयाबीन भिजवून ठेवले, मग ते भिजल्यावरती मिक्सरला लावून त्याचा जो चुरा करून घेतला. हा मी इथे बनवला होता, तो आहे मसाला, ज्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, बेसन थोडंसं 1-2 चमचे आणि दही आणि फ्रेश क्रीम असं सगळं टाकून मिक्सरला लावून घ्यायचं. मग त्याच्यानंतर कांदा तेलावर थोडासा परतायचा बारीक चिरलेला, त्यामध्ये हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या. सगळे मसाले टाकून ना थोड्या वेळ ॲक्च्युली तेलातच परतून घ्या, जेणेकरून नंतर रंग छान येतो. मग हे आपण वाटलेला जो मसाला होता तो, टोमॅटो प्युरी, दही असं सगळं टाकून अजून छान मिक्स करून घेतलं. आणि मग आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सोया. तर खरं तर ना हा असा कलर नाही यायला पाहिजे, अजून मसालेदार झणझणीत दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते आणखीन थोडं शिजवण्याचा असा प्रयत्न करा. नंतर मग मी त्याच्यावरती अशी तडकावालं असं फोडणी टाकली आणि मग हे असं छान सजवून तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्लं.